हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक मस्तपैकी आहे ना पंजाबी स्टाईल भाजी दाखवणार आहोत। तर त्या भाजीचं नाव आहे हॉटेल स्टाईल कढई पनीर। आपण ना एक प्रकारचा मसाला करणार आहे ह्याच्यासाठी स्पेशल सुका मसाला आहे। तो आपण फ्रेश करणार आहे, त्यामुळे त्याचा जो फ्रेशनेस जो आहे, त्याचा जो ताजेपणा आहे मसाल्याचा, तो इतका छान त्या भाजीमध्ये उतरतो, त्यामुळे एकदम ही भाजी चविष्ट होते। कढई पनीर करण्यासाठी ना आपल्याला एक मसाला करायचा। त्यासाठी मी एक छोटा पॅन ठेवलाय, त्यात 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 7 ते 8 मिऱ्याचे दाणे, एक छोटा तुकडा दालचिनी, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या। आता आपण ना हे छानपैकी सगळं ना मस्तपैकी भाजून घेऊया। हाताला चटका लागला की गॅस बंद करायचा। आता छानपैकी ना 1 मिनिट झालेलं आहे आणि मस्तपैकी आता हे गरम लागतंय, मस्त भाजतंय हाताला। आपण आता गॅस बंद करूयात आणि असंच या पॅन मध्ये गार करून घेऊयात। आता कढई पनीरसाठी ना आपल्याला काही भाज्या भाजून घ्यायच्या आहेत। तर पहिली भाजी आहे कांदा। मी अशा पद्धतीने कांदा चिरलाय, थोडासा मोठा, आणि त्याच्या पाकळ्या सगळ्या सेपरेट केलेल्या आहेत। अर्धा बाउल आपली जी येलो सिमला मिरची असते ना, ढोबळी मिरची जी पिवळ्या कलरची मिळते ती, अर्धा कप लाल सिमला मिरची, 1 हिरवी सिमला मिरची, 200 ग्रॅम पनीर असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ना आपण हे छानपैकी बारीक गॅसवर मस्तपैकी आहे ना रोस्ट करून घेऊया। थोडंसं फ्राय करायचंय, शिजवायचं नाही अगदी, म्हणजे हाफ फ्राय, 50% शिजलं पाहिजे। आता इकडे ना एक महत्त्वाची टिप आहे, जर तुम्हाला लाल आणि पिवळी सिमला मिरची नाही मिळाली तर आता आपण इकडे 1 कांदा घेतलाय, त्याच्याऐवजी तुम्ही 2 घेऊ शकता। आणि हिरवी सिमला मिरची जी आहे ती आपण आता इथे 1 घेतली आहे, त्याच्याऐवजी तुम्ही 2 घेऊ शकता। एक 3 ते 4 मिनिटं ना आपण छानपैकी बारीक गॅसवर भाजून घेतलेला आहे। 50% शिजलाय आणि तुम्ही बघू शकताय थोडा कलरही त्याचा चेंज झालेला आहे। आता आपण ना गॅस बंद करून हे गार करून घेऊया। आपण मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। आता आपण हे जे कढई पनीरसाठी जो मसाला भाजून घेतला होता तो सगळा ह्याच्यात काढून घेऊया। आता हा मसाला बारीक आपण ना फाईन पावडर करून घेऊया मसाल्याची। आपण छानपैकी पावडर करून घेतलेली आहे। आपल्याला भाजीसाठी ना आता ग्रेव्ही करायची, त्यासाठी मी मिक्सरचं दुसरं भांडं घेतलंय, त्यात ना 2 टोमॅटो मोठे असे चिरून घेतलेले आहेत, 1 ते 1.5 चमचा बेसन, अर्धा बाउल दही, 1 चमचा आपलं जे काश्मीरी लाल मिरची पावडर असते रंगाचं ते टाकून घेतलंय। आता आपण ना कढई पनीरसाठी ना मसाला जो केलेला होता तो ह्याच्यात सगळा टाकून घेऊयात। आता आपण ह्याची ना पेस्ट करून घेऊयात। आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी ना एक कढई ठेवली आहे, त्यात ना 1 चमचा तूप आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आपण आता भाजी करून घेऊया। त्यासाठी ना मी आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतेय, 1 बारीक चिरलेला कांदा। आता 2 ते 3 मिनिटं आपण मस्तपैकी ना हा कांदा छान फ्राय करून घेऊया, हलका गुलाबी करून घेऊया। 2 मिनिटं आपण ना कांदा छान फ्राय केलेला आहे। आता आपण ही जी पेस्ट केली होती ती सगळी याच्यात टाकून घेऊया। आता ही पेस्ट आहे ना आपण मस्तपैकी ना 2 मिनिटं फ्राय करून घेऊया, तेल सुटेपर्यंत। आपण मस्तपैकी ना 2 ते 3 मिनिटं ही ग्रेव्ही छान परतून घेतली आहे। आता तुम्ही बघू शकताय की ना असं तेल वरती फ्लोट होतंय, म्हणजे तेल सुटलेलं आहे ह्याला। आता आपण ह्याच्यात ना चवीप्रमाणे मीठ टाकूया। या ज्या फ्राय केलेल्या आपण भाज्या आहेत ना या सगळ्या ह्याच्यात टाकून घेऊया। आता आपण ह्याच्यात ना अर्धा बाउल आहे ना पाणी टाकून घेऊया। छानपैकी आपण मिक्स करूयात, म्हणजे काय होतं मिक्स करताना आपल्याला अंदाज येईल की केवढं पाणी लागणार आहे। ही भाजी ना फारही पातळ नसते, मीडियम कन्सिस्टन्सी असते, जसं आपण हॉटेलमध्ये बघतो तशा पद्धतीने। आता ना मिक्स करून झाल्यावर मला ही भाजी ना थोडी घट्ट वाटते, म्हणून अगदी परत थोडंसं पाववाटीनं मी पाणी टाकते ह्याच्यात। आता आपण ह्याच्यावर ना 2 ते 3 मिनिटं ना झाकण ठेवून घेऊयात आणि मस्तपैकी एक वाफ काढून घेऊया।
आता 2 मिनिटं छानपैकी याला वाफ काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकताय की कलर पण इतका सुंदर आलेला आहे. आपण आता ही भाजी ना मस्तपैकी एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर मस्त असं आपलं हॉटेल स्टाईल कढई पनीर तयार आहे आणि आपण एका छान बाउलमध्ये ते ना सर्व पण करून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही स्पेशल भाजी? आहे ना मस्त, आणि घरातल्या साहित्यांपासूनच आपण ही केलेली आहे. वेगळं असं काही वेगळा कुठला पदार्थ आणायची गरज नाहीये बाहेरून. सो तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ही तुम्ही एखाद्या फंक्शनला किंवा कोणी पाहुणे वगैरे किंवा गेस्ट कोणी येणार असेल तर नक्कीच ही करू शकता आणि झटपट होणारी आहे. सो करून मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.